आ आ आई. येस. ब ब बदक. क क कणीदार. ख ख खमंग. ग ग गोकुळतू. हा. अगदी घरच्यासारखं. कणीदार खमंग म्हणजेच गोकुळ तूप. आज सकाळीच बंटीपाटील साहेबांचा फोन आला आणि आपल्या गावामध्ये आंबेडकर वसाहतमध्ये राहुल गांधी साहेब येणार आहेत आणि तुम्ही गावामध्ये थांबा. आम्ही निघालतो बावड्याला शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या अनावरणासाठी, पण अचानक फोन आल्यामुळं गावात थांबलो. या ठिकाणी संध्या यांच्या घरी आल्यानंतर एक 5च मिनटात त्यांचा कॅनवा आला. त्यानंतर गाडीतनं उतरल्याबरोबर ते डायरेक्ट घरी गेले. घरी आत त्यांचं जेवण करणे आणि जेवणे वगैरे हे झाल्यानंतर ज्यावेळी बाहेर आले त्यावेळेला त्याच्या अगोदरच बंटीपाटील साहेबांनी नाना पटोलेंना सांगितलेलं हे गावचे सरपंच आहेत आणि पैलवान आहेत. तर नाना पटोले साहेब एक 10-15 मिनटं तिथंच थांबलेले. त्यांच्या सिक्युरिटीला सुद्धा त्यांनी सांगितले की सरपंच आहेत म्हणून 2 मिनटं ते बोलणार आहेत. बाहेर आल्याबरोबर त्यांनी सांगितलं की बाबा हिंगोलीला ज्यावेळी आम्ही गेलेलो यात्रेसाठी त्यावेळेला त्या ठिकाणीसुद्धा कोल्हापूरची पैलवान आम्ही नेलते. ती कुस्ती बघायसाठी राहुल गांधी 10 मिनटं थांबलेले. ती आठवण त्यांनी करून दिल्याबरोबर मला म्हणले सरपंच पैलवान आम्हाला एक डाव शिकवा आता, अशा पद्धतीने म्हणले. माझ्या खांद्यावर टाकून एक 4 पावलं चालले. आम्ही काँग्रेसचे सरपंच असल्यामुळं आमदार ऋतुराज पाटील, बंटीपाटील साहेब आणि त्याच्यानंतर महाराष्ट्र प्रदेश आणि डायरेक्ट केंद्रातून आपल्या देशाचे युवक नेते राहुल गांधी हे काँग्रेसचेच असल्यामुळं आणि ते आमच्या गावात आल्यामुळं एवढा मोठा अभिमान आम्हाला वाटला की गावामध्ये पुढं 2 महिने इलेक्शन असताना गावामधलं वातावरण असं वाऱ्याची झुळूक येते त्या पद्धतीनं सगळं बदलून गेलं. आणि या गावामध्ये पूर्णतः एवढा मोठा माणूस एखाद्या सर्वसामान्य घरात येऊन जेवण करून जेवतो आणि जेवाय वाढतो ही प्रतिमा बघितल्यानंतर सर्वसामान्य लोकांच्यासुद्धा त्यांची छाप पडल्या आता ही परिस्थिती आहे.